आणखी एक मोठी बातमी आहे। तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याची माहिती आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर आळंदीमधील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिलेत। पण प्रशासनाची ही भूमिका आडमुठी असल्याचा संताप व्यक्त केला जातोय आणि व्यापाऱ्यांनी या सगळ्याचा निषेध दर्शवलाय। आमच्या पोटावर कुऱ्हाड का, आमच्यावरच अन्याय का, असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी विचारलाय। तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अनेक मान्यवर येत आहेत। वेगवेगळ्या विकास कामाचं भूमिपूजन आहे। मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील जी मुख्य बाजारपेठ आहे, जी सगळे लघु उद्योजक आहेत, जे दुकानवाले आहेत, हार फुलं विकणारी सगळी जी मंडळी आहेत, प्रसाद विकणारी मंडळी आहेत, त्यांची दुकानं अचानक बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। अर्थातच रविवार आहे, शेकडो भाविक इकडे येतात आणि आज हा सगळा जो दिवस आहे या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचा दिवस असतो। मात्र अशा पद्धतीनं VIP दौरे जेव्हा लागतात तेव्हा अचानक ही सगळी बाजारपेठ बंद केली जाते आणि मोठा फटका त्याचा या सगळ्या व्यापाऱ्यांना बसतो। त्यामुळे ते संताप व्यक्त करतात। नेमकं त्यांना काय म्हणायचं जाणून घेऊया। खरं तर हे वारंवार होतंय, मान्यवर इकडे यावेत त्याला कुणाचा विरोध नाहीये, पण नेमकी आजची परिस्थिती काय आहे आणि काय नुकसान होतंय? ज्ञानियांचा राजा कैवल्य सम्राट ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीने पुणे झालेल्या आपल्या गावामध्ये व्यापारी आणि प्रशासन यांचा समन्वय पूर्वीपासून साधत आलेला आहे। परंतु हा अन्यायकारक जो आज त्यांनी ठराव केला, सकाळी 7 वाजल्यापासून आम्हाला एकही दुकान न उघडू देता जो आमच्यावर अन्याय झाला, पूर्वकल्पना न देता, कुठल्या प्रकारची कल्पना नाही। आम्ही हार फुलवाले व्यापारी आहोत, मंगल कार्यालयवाले आहोत, नियोजित आमच्याकडे विवाह बुकिंग आहे, त्याच्यानंतर आम्ही माल फुलाचा भरलेला आहे। हे जर आम्हाला पूर्व कळालं असतं की दुकानच उघडायचं नाहीये तर आम्ही 2 दिवसापासून याची तयारी केली असती, बरोबर आहे का नाही? हे अचानक यांनी जो हा नियोजन केलेलं आहे, हा प्रोटोकॉल पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे का? आज सिद्धिविनायकला रोज लोक येतात, लालबागच्या वेळेस गणपतीला जातात, त्यावेळेला पूर्ण बाजारपेठ बंद केली जाते का? मग हा अन्याय आमच्या आळंदीकरांवर का, व्यापाऱ्यांवर का, असा माझा प्रश्न आहे। आपण बघतोय जिथपर्यंत नजर जाईल, महाद्वारासमोरची ही सगळी मुख्य बाजारपेठ आहे। हातावरचं पोट असणारी ही सगळी व्यापारी आहेत आणि आता जे बोलले ते ही व्यापाऱ्याचे प्रतिनिधी अध्यक्ष होते। ज्या पद्धतीनं प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता आज दिवसभर म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी सुद्धा काही मान्यवर येणार आहेत। त्यामुळं असंच जर नेहमी होणार असेल तर आजच्या दिवसासाठी जो माल तयार केला गेला होता, जी कच्चा माल या सगळ्यांनी खरेदी केला होता किंवा ज्या वस्तू विकत घेऊन ठेवल्या होत्या त्या आता निरुपयोगी होतील। फुलांचे हार असतील किंवा इतर प्रसादाचं साहित्य, याला जबाबदार कोण? हा मोठा आर्थिक फटका या सगळ्या व्यापाऱ्यांना नेहमी सहन करावा लागतो आणि त्यामुळे यामध्ये काही सुधारणा होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।